नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सातारा येथे ऐतिहासिक वाघनख पाहण्यासाठी सुमारे 35 ते 40 हजार शिवप्रेमींनी संग्रहालयास दिली भेट। श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे ठेवण्यात आलेली ऐतिहासिक वाघनख पाहण्यासाठी राज्यभरातून सुमारे 35 ते 40 हजार इतिहास मित्रांनी शिवप्रेमींनी भेट दिली असल्याची माहिती संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली असून ही वाघनख फेब्रुवारी 2025 पर्यंत संग्रहालयात असणार असल्याने जास्तीत जास्त शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे। ऐतिहासिक दृष्ट्या सातारा जिल्ह्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। अशातच सातारा एसटी डेपोच्या शेजारी सुमारे 4 एकर जागेत श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय उभं राहिलं आहे। या वास्तूत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या खानाला फाडलं त्या ऐतिहासिक वाघनखे लंडनहून आगमन झाले आहे व 19 जुलै रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले आणि लोकांना पाहण्यासाठी ते ठेवण्यात आले। आतापर्यंत विद्यार्थी, तरुण, तरुणी, वयोवृद्ध, महिला अशा सर्वच वयोगटातील सुमारे 35 ते 40 हजार शिवप्रेमींनी ही वाघनख पाहिली आहेत। या संग्रहालयात वाघनखेशिवाय छत्रपतींची तख्त, मेना, पालखी, वेगवेगळ्या तलवारी, भाले, कुऱ्हाड, बर्चे, धनुष्यबाण, बंदुका, गोळ्या, ऐतिहासिक नाणी, छत्रपतींची मृदा, हातांचे पायाचे ठसे, राज्यकारभाराचे शिक्के, सोन्याची नाणी, तोफा, तोफगोळे आदी विविध शस्त्रास्त्रे, पुरातन वस्तू अशी महत्त्वपूर्ण सुसज्ज असे हे संग्रहालय असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते पाहण्यासाठी उपलब्ध आहे। सोमवारी मात्र साप्ताहिक सुट्टी असल्याने ते बंद असते। ही वाघनखे फेब्रुवारी 2025 पर्यंतच प्रदर्शनात ठेवण्यात येणार असून त्यामुळे राज्यातील देशातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केला आहे। हे संग्रहालय उभारण्यात प्रवीण शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सातारा जिल्ह्यातील नामदेव पन्हाळे यांनी सांगितलं। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक। अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा नुकतेच मागच्या आठवड्यात 19 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वाघनखे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। त्या जवळ 8 दिवस झाले। याकरता जवळजवळ 35,000 लोकांनी संग्रहालयास भेट दिलेली आहे। तरी मी याद्वारे आवाहन करू इच्छितो की सदर ऐतिहासिक वाघनखे पाहण्याकरता महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्व शिवप्रेमींनी सातारामध्ये येऊन सकाळी 10 ते 5 या वेळेत संग्रहालयाचे पाहता येईल आणि तुम्हाला वाघनखेसुद्धा पाहता येतील। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण 10 ते